अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुढे बुलेटिन मध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। महागाई विरोधात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी महागाईवरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे जर कोणी अर्ज मागे घेतला तर निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। महायुतीत आम्ही उमेदवार मागे घेणार नाही, आमचं संख्याबळ योग्य, 9 उमेदवार लढवणार असं राष्ट्रवादीने ठणकावलंय। माझ्याकडे 2 उमेदवार जिंकतील इतक्या आमदारांची संख्या आहे असं अजित पवारांनी सांगितल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे। आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे म्हणूनच आम्ही 9 उमेदवार उभे केलेत असा दावा फडणवीसांनी केलाय। तर महाविकास आघाडीला घोडेबाजार करायचा नसेल तर उमेदवार मागे घेतील असंही विधान फडणवीसांचं समोर आलंय। माजी खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीसाठी पराभवाच्या कारणांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे। न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। यावेळेस त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादकांना हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहांकडे केली आहे। मागील 15 वर्षापासून मी राजकारणात आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सांगायची माझी पात्रता नाही असं आश्चर्यकारक उत्तर पंकजा मुंडेंनी दिलंय। तर मंत्रिपदाबाबत बोलताना एखाद्या गोष्टीची चर्चा होते मात्र ते प्रत्यक्षात उतरेल असं वाटत असतं असं सूचक विधान जे आहे ते पंकजा मुंडेंनी केलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी पंकजा मुंडे नागपुरात आल्या होत्या। यावेळेस विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्यात आलं। माझ्या पाठीशी मागील 5 वर्षात अनेक लोक खंबीरपणे उभे राहिलेत। भविष्यात मी समाजाला भरपूर काही देईन अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये 100 स्वयंसेवी संस्थांची आज बैठक पार पडणार आहे। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी आरोग्य, शिक्षण, नैसर्गिक संसाधनाचा अधिकार या विषयांवरील आजची स्थिती यावर चर्चा केली जाणार आहे। खासदार बळवंत वानखेडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरावतीच्या काँग्रेस भवनामध्ये जनता दरबार घेतला। यावेळेस युवक काँग्रेसनं बळवंत वानखेडेंना हनुमानाची गदा भेट देत नवनीत राणांना डिवचण्याचा प्रयत्न केला। वानखेडेंच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचंही पाहायला मिळालंय। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणानंतर आता यावरून राजकारणही तापलंय। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसला दाखल झालेत। राहुल गांधींनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। पालखी सोहळ्यामध्ये राहुल गांधींना निमंत्रण दिल्यापासून राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय। त्यातच आता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी राहुल गांधींना सल्ला दिलाय। पालखी सोहळ्यात राजकारण आणू नका, पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा पालखी मुक्कामी येऊन दर्शन घ्या असं वक्तव्य त्यांनी केलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर आलेत। जरांगे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत। या संदर्भात आज दुपारी पत्रकार परिषद घेत ते भूमिका स्पष्ट करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात हिंगोली शहरामध्ये जरांगे पाटलांच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विरोध केलाय। आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास फायदा होईल असं मतही त्यांनी मांडलंय। मराठा समाजातूनच जरांगेंच्या मागणीला विरोध होत असल्यानं वादाची शक्यता वर्तवली जाते। तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर माजी मंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी दावा केलाय। तुळजापूर विधानसभा मतदारसंघ माझी जन्मभूमी असून या परिसरात मोठं काम केलंय, त्यामुळे विधानसभा लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून पक्ष या मागणीचा विचार करेल असा दावाही रोहन देशमुख यांनी केलाय। अबकारी धोरणाशी संबंधित असलेल्या सीबीआय प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। या सुनावणीनंतर केजरीवाल यांना जामीन मिळणार की पुन्हा कोठडी सुनावली जाणार याचा फैसला होणार आहे। नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनात अंतरिम सादरीकरण करण्यात आलं। पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये किंचित फेरबदल करून भव्य दिव्य अशी निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीनं भूमिपूजन करावं असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमागे महायुतीचा राजकीय हेतू आहे, कुणालाही मदत देण्याचा शासनाचा हेतू नाही, असा आरोप रोहित पवारांनी केलाय। लोकसभेतील पराभवानंतर ही योजना आणल्यानं योजनेचा वापर केवळ राजकीय लाभासाठी केल्यास ते सहन केलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय। रत्नागिरी पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आंदोलन केलं। गोमांसाची वाहतूक करताना एका वासराचं शीर हे रस्त्यावरती पडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। पोलिसांच्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलंय। गोकुळ दूध संघाकडून पुणे आणि मुंबई या ठिकाणी दुधाची विक्री दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। अगोदर 54 रुपये लिटरनं मिळणारं दूध आता 56 रुपये लिटरनं विकलं जात आहे। पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात विक्री जी आहे आणि त्याचे दर जे आहेत ते वाढले नाहीयेत। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये चांदीच्या दरामध्ये 2 दिवसामध्ये 3000ची वाढ झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये मात्र 400 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे, तर आठवड्याभरामध्ये दर जे आहेत ते आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। अहमदनगरमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत। कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीकरिता शेतकऱ्यांनी जनआक्रोश आंदोलन केलंय। या आंदोलनाचं नेतृत्व खासदार निलेश लंके करणार असून त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणारं पानवल धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे मागील काही दिवसांपासून पाणी समस्येला सामोरं जावं लागत असलेल्या नागरिकांना आता काही अंशी दिलासा मिळणार आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड ते काळा खडक परिसरामध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृत पत्रा शेड आणि अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलंय। तर पोलीस भरती प्रक्रियेत काही अपरिहार्य कारणामुळे गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना आणखीन एक संधी देण्यात येणार आहे। पोलीस भरती निवड मंडळानं हा निर्णय घेतला असून या उमेदवारांची मैदानी चाचणी ही 10 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे। एनसीसीएफनं कांद्याची खरेदी थांबवली आहे। कांदा खरेदीसाठी प्रथमतः निवडलेल्या 67 महासंघाचं काम थांबवण्यात आलंय। एनसीसीएफकडून या महासंघाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीमध्ये घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। आता 21 नव्या महासंघाची कांदा खरेदीसाठी निवड केली जाणार आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत, मात्र या सारस पक्ष्यांच्या संवर्धनाकडे शासन आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। नुकत्याच झालेल्या सारस गणनेमध्ये सारस पक्ष्यांची संख्या ही मागील 5 वर्षांमध्ये 45 वरून 28 वर आली आहे, त्यामुळे पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। भिवंडी शहरात एका नराधमानं 9 वर्षाच्या चिमुकलीला खाऊचं आमिष दाखवून तिच्यावरती अत्याचार केलाय। अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून आरोपी फरार झालाय। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। 2 पत्नी आणि 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे। असंच चालत राहिलं तर जनसंख्या नियंत्रण कसं करणार? आपली लोकसंख्या 150 कोटींवर जाईल, त्यामुळे राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेत एक अट घालावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्र महामंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून सातारा जिल्हा प्रशासनानं अभिनव उपक्रम राबवलाय। अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शासकीय कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करून जागेवर अर्ज भरून देणार आहेत, त्यामुळे महिलांनी मोहिमेत सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना कागदपत्र जमा करावी लागतात। या कागदपत्रांसाठी ग्रामसेवकानं महिलांकडून पैसे घेतल्याचा प्रकार हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा ग्रामपंचायतीत उघडकीस आलाय। या पैशांची पावती देखील दिली जाईल असं महिलांना सांगण्यात आलं। ग्रामसेवकाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पावसाळी वातावरणामुळे कोल्हापूरचा पन्हाळगड धुक्यामध्ये हरवून गेलाय। गडावर मंद वारा, दाट धुकं आणि पावसाची झुळूक मन मोहून टाकणारी आहे। पन्हाळगडावरचं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। विदर्भात 7 जुलैपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मान्सून सक्रिय होऊन 8 ते 10 दिवस लोटले तरीही विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे विदर्भातील जनतेला पावसाची प्रतीक्षा आहे।
रत्नागिरीच्या दापोलीतील आपटी गावाच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक भात शेतीकडे वाटचाल केली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार बुजारा यांनी शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन 4 सूत्र भात लागवड केली आहे। भिवंडी शहरालगतच्या कांबारी नदी परिसरामध्ये काही अल्पवयीन मुलं पोहण्यासाठी उतरली होती, तर काही मुलं नदीपात्रात खांबावरून नदीमध्ये उड्या मारत होती। ही बाब लक्षात आल्यामुळे स्थानिकांनी सर्व अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून उठाबशा करण्याची शिक्षा दिली। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मरीन लाईन ते वानखेडे स्टेडियम दरम्यान भारतीय क्रिकेट टीमच्या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी सहभागी झाले होते। यावेळेस मरीन ड्राईव्ह परिसरात चपलांचा खच पडलेला पाहायला मिळतोय। पालिका कर्मचाऱ्यांनी चपलांचा खच जमा केलाय। 4 छोट्या गाड्या आणि 3 मोठे डंपर भरून चपला आणि बूट हे जमा करण्यात आले आहेत। मागील 5 वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या 45 शाळा बंद पडल्यात। पालिकेच्या शाळांचा दर्जा खालवल्यानं पटसंख्येत दरवर्षी 1,500ची घसरण झाली आहे। त्यामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी गळतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अहमदनगरमध्ये गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप एका मुलानं केलाय। संबंधित खासगी डॉक्टरांवरती कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यानं केली आहे। मात्र मुलाचे आरोप डॉक्टरांनी फेटाळून लावले असून शस्त्रक्रिया पूर्ण झालेली होती। रुग्णाचा मृत्यू दुसऱ्या काही कारणांनी झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। लासलगावामध्ये एका अज्ञात चोरानं एटीएम फोडून सुमारे 30 लाखांहून अधिक रक्कम लंपास करून फरार झालाय। चोरी करण्याआधी त्यांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, त्यानंतर त्यानं गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम फोडून चोरी केली। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा विजय झालाय, त्यामुळे कीर स्टार्टम ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत। मजूर पक्षाला मोठं बहुमत मिळाल्यानं ऋषी सुनक यांना मोठा पराभव झालाय। मजूर पक्षानं 258 जागांवर विजय मिळवलाय, तर ऋषी सुनक उद्या राजीनामा देण्याची शक्यता आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।